हा तर चमत्कारच झाला. देवाप्पाला सांगितलं पाहिजे. बोला 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 हलसिद्धनाथांच्या नावानं सांग भले. हलसिद्धनाथांच्या नावानं सांग भलं. सांग मला हलसिद्धनाथांच्या नावानं सांग भलं. अयो गुंडू अयो माझी चूक झाली बाबा मला माफ कर बाबा. हात लावू नका माझ्या गुंडूला. काय करताय बांधा त्याला. हात पकड त्याचा. बाई काय करतोय आय तू तरी सांग की. बाळू आम्ही बाहेर चाललो आहे. मी हा दार खिडक्या लावून घेते आहे. बाळूला तर मी घरात बांधून ठेवला होता, मग इथं आला कसा? अरे दादा, सुंदराला काय झालं? मी बघतो, आलोच. बाळू, तू माझ्या गुंडप्पाला वाचवलंस. पाया पडते तुझ्या. नग हे काय करताय सांग. मी काय बी नाही केलं. पाया पडायचंच असल तर पांडुरंगाच्या पाया पडा. हलसिद्धनाथ आप्पांच्या पाया पडा. बाळू मला खरं सांग, तू बाहेर आला होतास ना बा? आय आता तूच मला इथं बांधून ठेवलं आणि तूच विचारतीस. अगं आय मी इथंच आहे. अरे पर मी आता तुला बाहेर बघितलं. आय आता मी काय बोलू. म्हणजे तू इथं बी आहेस ना बाहेर बी आहेस? भाड्या, तू आणि इथं? हो तेच तर समजना. भाड्या, तू दोर सोडून बाहेर गेला होतास का? बा तू बी काय विचारतोयस. या, तुला बाहेर गुंडप्पाच्या डोक्यावर पाय ठेवताना पाहिलं समजांनी. होय का? म्हणजे मी बाहेर बी होतो आणि आत बी आहे. अहो आता लोकांनी काय सांगायचं? मला बी समजना काय बोलावं. आधी मला सोडा तर सोडा. सोडाव त्याला. चल सोड.
कसं बरं वाटतं या? हात बांधून ठेवल्यावर घोडा कसा चालवायचा अवघड जाते. अय्य माझा गुंडप्पा, अय्य माझा लाडका, अय्य 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 बस बस. अय्य छोटे मालक, आज माझ्या काळजाचा ठोका चुकला होता. अय्यो मला काहीच झालं नाही तात्या. तात्या, तुला तर मी बघणारच आहे, पण आधी खरे काय घडले ना ते मला तुमच्याकडून ऐकायचे आहे. मी जातो पण थांब. असेच सोडणार नाही मी तुला. अय्यो तात्या तुझा तुझा. अय्यो दमला असशील. अय्यो आराम कर. अय्यो हो गो. वय वय. थांब म्हणते ना. बर बर थांबतो. इथे नाही, बाहेर. होय पंच, मी आहे बाहेर. काही लागलं तर सांगा मग. अय्यो अय्यो येत त्या. अय्यो वेळ पडली तर धावून ये रे बाबा. आता मला सांगा, कुठे गेला होतात पहाटे? अय्यो कुठे म्हणजे? अय्यो बाहेर. यो, कबूल करणार आहात की नाही? अय्यो अय्यो वैजंता. अय्यो काय कबूल करायचे म्हणतो मी? अडकवलेली बंदूक काढून आधी स्वतःला गोळ्या घालीन जर तुम्ही खरे सांगितले नाही तर. अय्यो अय्यो असे काही करू नको वैजंता, असे काही करू नकोस. अय्यो मग सांगा, कुठे गेला होतात म्हणून. अय्यो तुम्ही म्हणतात ना खरे बोलावे, मग सांगा आता. अय्यो हो रे गुंडू, हो रे. ऑलवेज टॉक ट्रू. वैजंता बोला पटकन, आता वेळ काढू नका. अक्का अयो वैजंता. अयो मी त्या जागेवर गेलो होतो, त्या जागेवर. अक्का म्या तुला धन देतो, मला तुझा मुलगा दे. वाटलेच मला. पुढे. अयो मी त्या जागेतून धन काढले. अव्वा, तू रडू नकोस. अय्यो, स्वतःच्या मुलाच्या जीवाची काळजी न करता तुम्ही धन काढले. त्याचा जीव जाईल हे माहीत असूनही. अयो असे काहीतरी होईल मला वाटले नव्हते बघ वैजंता. तुम्हाला एकदाही वाटले नाही गुंडप्पा नसला तर आपले काय होईल म्हणून. अयो माझे चुकले की ग, माझे चुकले वैजंता. तुमच्या या चुकीला महादेव पण माफ करणार नाही. आजपासून तुम्ही गुंडप्पाशी बोलायचे नाही. अयो अयो वैजंता असे काही करू नकोस ग. अयो मी तुझी माफी मागतो, लागलं तर गुंडप्पाची पण माफी मागतो, पण असे काही करू नकोस बघ. त्याचा काही उपयोग नाही आता. गुंडप्पा, तू पण यांच्याशी बोलायचे नाही.
देवी आय म्या कौल लावला हाय तुला उत्तर दे उत्तर दे देवी आय उत्तर दे मंगू काय झालं अरे गावात गेला होतास का नाही अरे थोबाड हाय का नाही तुला तुमचं काय नाही माझंच नशीब फुटका आहे भाई का भय एकाच आस होती धनाची ते बी नाही म्हणलं तुमच्यावर कृपा आहे जी यायची तर मंगळो काय हाय ते बोल पटकीने आवा त्या बायानं चित्ता केला त्या पोराला आता मला सांगा काय राहिलं जगायचं तरी कशाला काहीच होय ना मनासारखं बाळ्या हे तू बरं नाही केलं बघ तात्या हा का तुला ही लाज वाटली नाही या सगळ्यात सामील व्हायला मी यासने समजून सांगितलं होतं असं करू नका म्हणून आता ह्या वेळेला मी माझी आण घेऊन सांगतो विचारा त्यासनी आजपासून तू या वाड्यात पाऊल टाकायचे नाही हा अक्का पर मी खरं सांगतो आहे अक्का मी हात जोडतो तुमच्या तुम्ही त्यासनी विचारा ना हं. इंद्री काय म्हणतोय तो अयो बरोबर बोलतो आहे तो हं. मी त्याचे ऐकले नाही त्याची काही चूक नाही नो मिस्टेक ते धन कुठे आहे आत ठेवलं आहे धान्याच्या कोठारात मी सांगत नाही तोपर्यंत कुणीही आत जायचे नाही आणि हात पण लावायचे नाही नाहीतर गाठ माझ्याशी आहे अय्य अव्वा मग त्याचं काय करायचं ते बघू नंतर हसल्या धनाला मी हात पण लावणार नाही आज बाळू नसता तर काय दिवस पाहिला असता मी आपण बाळूला भेटायला पाहिजे अव्वा होय आपण सगळ्यांनी मिळून त्याला उद्या भेटायला जाऊ ध्यानात ठेवा अय्यो ध्यानात आहे अय्यो गुंडू आपण जाऊ बाळूकडे अय्य अव्वानी सांगितलंय तुमच्याशी बोलायचं नाही म्हणून गुंडप्पा तू चल आत आणि आजपासून स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचा आणि खायचा
अयो स्वतःचा स्वयंपाक स्वतः करायचा. अयो अयो तुला येते अं? भाकर? अहं. मी येतो गावात जाऊन. ह्यो कशा आला? लोक कसनी म्हणतो ना, पण चल भाकर द्या. म्हटलं हाय तो हा किती आवळून बांधलं त्याला. अरे सांगितलं कोणी? थांब मी तेल लावते. हायत का समधी घरला? गोदे ये हे दे बस. हे काय करते हायस ग? तुला दिसत नाही वय? काय झालं ग हाताला? बाळूला बांधून ठेवले होतं ना? पर्यंत बाहेरच होता ना व? काय सांगू तुला, काय झालं? मी ह्याला बांधून गेले होते घरात, पण तिथं बाहेर बघून मी धावत येऊन हिथं बघते तर ह्यो घरातच. बाळू काय र काय म्हणायचं ह्याला? मला ठाव नाही. दादा मला तर हेच पुढं सुटणार झालंय का त्या गुंडपाचा जीव गेला होता ना व? मी स्वतः त्याच्या नाकामोर बोट धरलं होतं. जीव गेला होता. अरे मग जीव आला कसा? काहीच समजणं झालंय. बाळ्या तू बोल की काहीतरी. आता मी काय बोलू? मी आता इथंच होतो. उद्याच्याला गावातली लोक आली आणि म्हणली का आमच्या घरात बी कोणाच तरी जीव गेलाय, त्याच ती जिवंत करा, तर काय सांगायचं? नाही म्हणावं तर लोकांनी राग यायचा. अवघड झालंय समज. अरे दादा पर गावात समधी म्हणत होती का त्या गुंडपाचा जीव गेलाच नव्हता म्हणून. बाळू पर तू हाक मारली आणि त्यानं डोळं कसं उघडलं र? तुम्ही काय बोलतायसा मला काय बी समजना, पण मी इथंच होतो. राहू दे, खरं नाही सांगायचं तू. मी हाय बाई, उगा माझ्या डोक्याला ताप करू नका. हे बघ, हे असं आहे समज तर काय करावं?